जागृत होतात. तर येथे नक्की दिसून येत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्या शक्ती या जागृत होण्याची वेळ आलेली आहे. मे बी हा प्रसंग, हे जे सगळं काय आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही 9-10 वर्षापासून फील करत आहात आणि या शक्तीयाही तुमच्यासोबत तेव्हापासूनच अटॅच झालेल्या आहेत. माइंड गेमची दिसून येत आहे. माइंड गेम्स खेळत आहे ती व्यक्ती तुमच्यासोबत आणि ती पहिल्यापासूनच ती व्यक्ती तशी आहे. उलट तुम्हीच त्या व्यक्तीच्या चुका, त्या व्यक्तीच्या प्रत्येक वेळेस नाराजगी, त्या व्यक्तीला तुम्ही समजून घेत आलात बिकॉज तुमचा चेतनेचा स्तर उच्च होता. तुम्हाला माहिती होतं की ही जी व्यक्ती आहे ती चुकीची आहे, ही जी व्यक्ती आहे अज्ञानी आहे. अज्ञानी म्हणण्यापेक्षा तुम्हाला कळालेलं आहे की खालच्या चेतनेच्या स्तराची ती व्यक्ती आहे. नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ, सिक्युअर, हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर आजचा जो काही मेसेज आहे खूप पॉवरफुल आहे. जे कोणी ह्या रिडिंग पर्यंत आलेला आहे तर नक्कीच त्यांच्यासाठी हा संदेश जो असणार आहे त्यांच्या जीवनाची दिशा बदलणारा असणार आहे. कारण की एक खूप छान चॅनलिंग होत आहे. मे बी असू शकतं जे कुणी या व्हिडिओशी कनेक्ट झालेले आहे त्यांनी काही ना काहीतरी पिंपळाच्या झाडाच्या संदर्भात सेवा केलेली दिसून येत आहे. मे बी त्याला कितीही दिवस झालेले असू शकतात. मे बी त्यांनी थोडंसं का व्हायना तिथं जल अर्पण केलेलं आहे, दूध अर्पण केलेलं आहे, एखादा दिवा लावलेला आहे, किंवा असंही असू शकतं की सध्या ह्या अधिक मासामध्ये त्यांनी त्याची पिंपळाच्या झाडाची सेवा केलेली येथे दिसून येत आहे. कारण की मोस्टली एनर्जी जी आहे, एक चॅनलिंग मला डाउनलोडिंग झालं आणि त्यामध्ये दिसलं की एक पिंपळाचं झाड आहे. त्यामुळं त्या झाडाच्या आजूबाजूला कोणीतरी पूजा करतंय किंवा बऱ्याच दिवसापूर्वी केलेली आहे. मे बी काहीही असू शकतं किंवा भविष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये हे सेवा करण्याचा योग येणार आहे. त्यामुळेच तुम्ही ह्या व्हिडिओपर्यंत कनेक्ट झालेले आहात. तर ही रिडिंग काही नॉर्मल रिडिंग नाहीये. सो आपल्या चॅनलवरती जे काही व्हिडिओज असतात ते डाउनलोडिंग्स असतात, डिवाइनची चॅनलिंग मेसेजेस असतात, त्याचे तुम्हाला अनुभव येत असतील. कारण की मला तसे मेसेजही येतात की असे आम्हाला अनुभव होतात. सो पाहूया नेमके आज तुमच्यासाठी काय संदेश आहे, नेमके तुमच्यासाठी नेमके काय मेसेज डिवाइन देऊ इच्छित आहे. पिंपळाच्या झाडाच्या संदर्भामध्ये तुमच्या जीवनामध्ये कुठल्या ऊर्जा एंटर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या तुम्हाला काय संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. लेट्स सी. मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. मी कार्ड शफल करते तोपर्यंत तुम्हीही तुमच्या प्रश्नांवरती थोडंसं मेडिटेट करा, डीप ब्रीथ करा. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. माय एंजल, स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. Archangel Michael, please guide me and protect me in this reading. All negative energies send it back to sender. तर लेट्स सी, पाहूया काय संदेश आपल्याला मिळतात. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. माय एंजल, स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. Archangel Michael, please guide me and protect me in this reading. All positive energies, please guide me and protect me. Okay, take a deep breath and accept this energy. Okay. बॉटमची एनर्जी आपल्याला द रिअल स्टोरी, म्हणजे ही जी काही रिडिंग आहे ती प्युअर आहे, रिअल आहे, तुमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटनांच्या संदर्भामध्ये आहे. सो तुम्ही काही साधारण आत्मा नाही आहात जे ह्या रिडिंगपर्यंत आलेले आहात. इट्स व्हेरी फॉर्च्युनेट साईन फॉर यू की हे संदेश तुम्हाला डायरेक्ट डिवाइनकडून तुमच्याकडे येत आहेत. सो कनेक्ट विथ दिस एनर्जी. द रिअल स्टोरी, द ट्रू स्टोरी विल कम टू लाईट. खरी स्टोरी जी आहे ती आता सत्यामध्ये येत आहे. खरी स्टोरी जी आहे ती उजेडामध्ये येत आहे. असू शकतं सत्य कितीही आपण लपवू, ते झाकून ठेवू, किती वर्ष होऊ त्याला, परंतु एक ना एक दिवस ते सत्य जे असतं ते तुमच्या समोर येतं आणि काही सत्य जे आहे ते तुम्हाला ह्या रिडिंगमधून कळणार आहेत आणि ते काय आहे तेच आपण आज कव्हर करणार आहोत. तर लेट्स सी. नक्कीच येथे दिसून येत आहे तुमच्या अराउंड काही पीपल असे आहेत जे टू फेस आहेत. टू फेस म्हणजे दोन चेहरे आहेत. जे तुम्हाला दाखवतात तो चेहरा वेगळा आहे आणि त्यांचा रिअल चेहरा जो आहे तो वेगळा आहे. सो टू फेस म्हणजे दोन चेहरे असणारे लोक आहेत. बघा अशी ही एनर्जी येथे पिक होत आहे. मे बी असू शकतं तुमच्या घरामधील जे कोणी पर्सन आहे, मे बी मेल फिमेल कोणी असो, इट्स नॉट अ जेंडर पर्स्पेक्टिव्ह. सो सोलची काही आपल्याला जेंडर नसतं. सोलचं आपल्याला माहिती आहे, सोल ही मेल फिमेल दोघांमध्ये सारखीच असते, चेतना असते ती. तर नक्कीच येथे दिसून येत आहे की
कोणीतरी तुमच्याशी फ्रेंडली वागण्याचा प्रयत्न करत आहे, बट ते मनापासून नाही करत. सो या गोष्टीवरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. कुणीतरी घरातील व्यक्ती अशी आहे, मेल फिमेल, हजबंड वाईफ, अदरही कोणी तुमचे नातेवाईक किंवा तुमच्या आजूबाजूची जी लोक आहेत ते इथे दिसून येत आहे की तुमच्या बाबतीमध्ये काही ना काहीतरी नक्कीच येथे कटकारस्थान करताना आपल्याला दिसून येत आहे. कारण की त्यांनाही कळालेलं आहे, आता सध्या दिसून येत आहे की तुमच्याही ऊर्जा बदलत आहे, तुमच्याही ऊर्जा चेंज झालेल्या आहेत. ते पाहून ती व्यक्ती जी आहे कुठेतरी ज्वेलस फील करत आहे, कुठेतरी त्या व्यक्तीच्या मनामध्ये सुद्धा आढी आहे. त्या व्यक्तीलाही कदाचित ही शंका आहे की ही समोरची व्यक्ती आपल्यापासून काहीतरी लपवत आहे, म्हणून ती व्यक्ती शोध घेत आहे नेमकं हे सगळं चाललंय काय. तर या संदर्भातही ती व्यक्ती शोध घेते, परंतु त्याआधी ती व्यक्ती काहीतरी प्रिटेंड करत आहे. समहाव तुमच्यापेक्षाही कुणीतरी चांगलं त्यांना भेटू शकतं, तुमच्यापेक्षाही कुणीतरी व्हॅल्युएबल त्यांच्या जीवनामध्ये असू शकतं. तर अशीही ती व्यक्ती प्रिटेंड करत आहे आणि ती शोधण्याचाही प्रयत्न करत आहे. मे बी बाहेर कुठेतरी मीन्स थर्ड पार्टी सिच्युएशन मध्ये जाणं किंवा तुम्हाला फसवणं असू शकतं. तुम्हाला डाऊट येत आहे, तुम्हाला शंका येत आहे, तुम्हाला कळत आहे नेमकं हे सर्व काय घडत आहे बिकॉज ऑफ बिहेवियर ऑफ दॅट पर्सन. त्या पर्सनचं जे बिहेवियर आहे इट्स चेंज. सो येथे दिसून येत आहे जे काही गोष्टी तुम्ही आतापर्यंत त्यांच्यासाठी केल्या त्या गोष्टींना, त्या तुमच्या त्यागाला येथे कुठेतरी तिलांजली देत आहे ती व्यक्ती. कारण की ती व्यक्ती कदाचित विसरणारी आहे. काही लोक असतात त्यांच्यासाठी किती करा, आज केलं की उद्या विसरतात, अशा प्रकारची लोक आहेत ती. तर नक्कीच येथे दिसून येत आहे अशी काही लोकांशी तुम्ही सध्या डील करत आहात की त्या लोकांना तुम्ही केलेल्या उपकारांची, तुम्ही केलेल्या त्यांच्यावरती दयेची, मायेची काहीही किंमत येथे दिसून येत नाही. आणि सध्याच्या घडीला ती जी व्यक्ती आहे तुमच्या सोबतच कटकारस्थानं खेळत आहे. काहीतरी असं त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये शिजत आहे की मे बी ह्या व्यक्तीच्या पेक्षाही कुणीतरी आपल्या जीवनामध्ये असं कुणीतरी स्ट्रॉंगली येणार आहे किंवा, आणि ज्यावेळेस असं काहीतरी घडेल त्यावेळेस आपण ह्या व्यक्तीला बिलकुलच विचारणार नाही. म्हणजे एक थर्ड पार्टीमध्ये जाण्याची सुद्धा सिच्युएशन येथे दिसून येत आहे की तुमच्या घरातील पर्सन आहे. मे बी ही जनरल रिडिंग आहे, तर स्पेसिफिक लोकांसाठी हा संदेश असू शकतो, सगळ्यांसाठी नाही, कारण की हा चॅनलिंग व्हिडिओ आहे. तर मे बी तुम्ही बघा तुमच्या पर्सनचं जे बिहेवियर आहे त्याकडे लक्ष द्या. मे बी रिलेशनशिपमध्ये असाल तरी सुद्धा लक्ष द्या, कारण की येथे एनर्जी जी आहे आपल्याला माइंड गेमची दिसून येत आहे. माइंड गेम्स खेळत आहे ती व्यक्ती तुमच्यासोबत, आणि ती पहिल्यापासूनच ती व्यक्ती तशी आहे. उलट तुम्हीच त्या व्यक्तीच्या चुका, त्या व्यक्तीच्या प्रत्येक वेळेस नाराजगी, त्या व्यक्तीला तुम्ही समजून घेत आलात बिकॉज तुमचा चेतनेचा स्तर उच्च होता. तुम्हाला माहिती होतं की ही जी व्यक्ती आहे ती चुकीची आहे, ही जी व्यक्ती आहे अज्ञानी आहे. अज्ञानी म्हणण्यापेक्षा तुम्हाला कळालेलं आहे की खालच्या चेतनेच्या स्तराची ती व्यक्ती आहे. परंतु एक कार्मिक रिलेशनशिप आहे, एक नातं जोडलेलं आहे भगवंतानी किंवा तुमच्या पास्ट लाईफच्या कर्मामुळे ते नातं जोडलं गेलेलं आहे आणि ते तोडताही येत नाही. त्यामुळे हे जे काही नातेसंबंध आहे तो पुढे पुढे चाललेला आहे. परंतु काही लोकांचं असं शेपूट असतं ना, काही लोकांचं ते वाकडच असतं. त्यामुळे त्यांना आपण कितीही समजावून सांगितलं, कितीही त्यांना आपण चांगल्या ऊर्जेच्या प्रभावात आणण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती व्यक्ती तुम्हालाच शिकवण्याचा प्रयत्न करते किंवा दाखवण्याचा. मे बी शिकवण्याचं तर ठीक आहे, परंतु देखावा, एक प्रिटेंड करणं म्हणतो आपण त्याला, असं काही प्रिटेंड तुमच्या पुढे केलं जात आहे की कधी तुम्हाला स्वीकारायचंच नाही. कधी तुमचं जे कर्तृत्व आहे, तुमचं जे वागणं आहे, तुमचं जे काही ओरा जो आहे, जो इन्क्रीज झालेला आहे, तुमची जी पॉवर आहे त्याला कधी स्वीकारायचंच नाही. आणि मीच कसा प्रत्येक वेळेस तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मीच कसं तुझ्यापेक्षा उत्तम दर्जाचा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न. ऍक्च्युली जगताय तर तुमच्याच ह्याच्यावरती, तुम्हीच केलंय आतापर्यंत, तुम्हीच त्यांना मदत केली, तुम्हीच त्यांना खालच्या स्तरावरून वरती आणलं, तरी सुद्धा त्या व्यक्तीला त्याची बिलकुलही जाणीव नाही. आणि एक असं ना, नव्याचे 9 दिवस म्हणतो आपण, तशा प्रकारे ती व्यक्ती सध्या वागताना दिसून येत आहे. माइंड गेम्सही तुमच्यासोबत खेळताना इथे दिसून येत आहे. तर कदाचित त्या व्यक्तीला असं वाटत आहे की तुम्ही त्यांच्यासोबत काहीतरी चाली खेळत आहात, शतरंज खेळत आहात असं त्या व्यक्तीला वाटत आहे. परंतु ऍक्च्युअल हे सगळे त्या व्यक्तीच्या मनातील खेळ आहेत. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जाण्याची काही गरज नाही, कारण की यू आर स्पिरिच्युअल पर्सन अँड रिअल स्टोरी बिगिन्स फ्रॉम नाऊ. तर ही जी काही स्टोरी आहे ती तुम्हाला कळेल आता हळूहळू नेमकी काय आहे. तर ती व्यक्ती तुम्हाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही कंट्रोल नाही होत आहात सध्या, कारण की तुमच्या ऊर्जा हाय कॉन्शियसनेस मध्ये आहे. तुम्ही एका उच्च चेतनेच्या स्तरावरती सध्या डील करत आहात. त्यामुळे तुम्ही अशा कुठल्याही नकारात्मक ऊर्जेला सध्या तुम्ही तरी प्रिटेंड करत नाही आहात, तुम्ही एंटरटेन करत नाही आहात.
तुम्ही अशा ऊर्जांना बिलकुलही तुमच्या जवळ येऊ देत नाही आहात. तर ते का येऊ देत नाही त्याचं पण आपण पुढे रिझन घेणार आहोत. तर मे बी ती व्यक्ती जी आहे मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करत आहे, काही माइंड गेम्स तुमच्याशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे. सो हे जे काही तुमच्या ओव्हरऑल तुमच्या आजूबाजूच्या लोकांची स्थिती आहे, काही शॉकिंग डिस्कव्हरी लवकरच तुम्हाला कळणार आहे. काही अशी न्यूज, काही अशी घटना, काही अशी महत्त्वपूर्ण बातमी लवकरच तुम्हाला कळणार आहे, ज्याने तुम्हाला कदाचित धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण की कसं होतं, कधी कधी आपण खूप विश्वास ठेवतो, परंतु त्या विश्वासाला कधी कधी तडा जातो आणि त्याच्यातून जे बाहेर पडतं ते कुठेतरी शॉकिंग असतं. आणि वेळोवेळी तुम्ही अशी शॉक आय थिंक सो की तुम्हाला मिळालेले आहेत. सो हे काही नवीन नाही असू शकतं, काहींच्यासाठी नवीन असू शकतं, काहींच्यासाठी ही एक दोनदा घडलेली घटना असू शकते. सो आपण विश्वास ठेवतो, तुम्ही विश्वास ठेवता की कदाचित ही व्यक्ती आता सुधारली असेल, कदाचित या व्यक्तीच्या डोक्यामध्ये आता प्रकाश पडला असेल, परंतु नाही. तुम्ही कितीही शिकवा, कितीही सांगा, शेवटी जे करायचं ती व्यक्ती ते करतच आहे. सो एखाद्याचं काय म्हणतात ना, कंट्रोल इश्यू आर प्रेझेंट इन द रिलेशनशिप. कोणत्या ना कोणत्या प्रकारे कसं तरी करून तुम्हाला कंट्रोल करण्याचा ती व्यक्ती प्रयत्न करत आहे. ती तुमच्या नातेसंबंधामध्येही असू शकतं. मी नाही म्हणत असं की तुमचे पार्टनरच आहेत, कुणीही असू शकतं, रिलेशनशिपमध्ये असू शकतं, तुमच्या घरातील असू शकतात, इनलॉज मधील असू शकतात, तुमच्या सासरचे, माहेरचे, तुमच्या कार्यक्षेत्रामधले, तुमच्या आजूबाजूचे, शेजारी पाजारी, कुणीही असू शकतं. असं काहीतरी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करते, कारण की इथे दोन एनर्जी प्रकर्षाने जाणवत आहे. मे बी ती घरातील आहेत किंवा तुमच्या शेजारी पाजारीचे आहेत. ते सुद्धा लोक तुम्हाला काही ना काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की बघा आम्ही कसे तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत, आमचं किती चांगलं चाललंय, किंवा आम्ही किती सुखाने राहतोय, किंवा असं काहीतरी दाखवण्याचा ती लोक प्रयत्न करत आहे. ऍक्च्युली तुम्हाला माहिती आहे ते जिथून आले, ते त्यांचा भूतकाळ जो आहे तो सगळा तुम्हाला माहिती आहे. परंतु सब काय म्हणतात ना, ते सोचुए खाके बिल्ली चली हचको, असे काही लोक आहेत जे सगळं करून येतात आणि नंतर मग असं प्रिटेंड करतात आम्ही खूप साधू आहोत. सो असेही काही प्रकारच्या लोकांशी तुम्ही सध्या डील करत आहात. सो ह्या दोन एनर्जी आहे, मे बी घरातील पर्सन आहेत किंवा तुमच्या शेजारी पाजारी अशी काही लोक आहेत जी तुम्हाला सध्या दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की आम्ही खूप जास्त तुमच्यापेक्षा उच्च लेवलवरती आहोत. तर सध्याच्या ह्या ऊर्जा आहेत, प्रोटेक्ट युअर हार्ट, गार्ड युअर इमोशन्स टू अवॉइड हर्ट. असू शकतं तुम्हाला या सगळ्या गोष्टींनी जो आहे थोडंसं दुःख पोहोचलेलं आहे तुमच्या मनाला, एक हर्ट फील करत आहात तुम्ही. कारण की जी लोक तुमच्यापासून कधी असू शकतं काही गोष्टी लपवत असतील, परंतु इतक्या प्रकारे त्या गोष्टी लपवल्या जात नव्हत्या जेवढ्या आता लपवल्या जात आहेत. सो येथे दिसून येत आहे, त्यामुळे तुम्हाला हर्ट फील होऊ शकतं, बिकॉज शॉकिंग डिस्कव्हरी येत आहे. शॉकिंग डिस्कव्हरी तुमच्या पुढे येत आहे आणि त्यामुळे असू शकतं तुम्हाला थोडासा हृदयाला तुमच्या धक्का बसण्याची शक्यता आहे. सो प्रोटेक्ट युअर हार्ट. तर मे बी खूप जास्त तुम्ही हळव्या मनाचे असाल तर थोडं स्ट्रॉंग होण्याची गरज येथे आहे. सो काही ना काहीतरी शॉकिंग रिव्हिलेशन तुमच्या पुढे येणार आहे. तर ते असू शकतं तुम्हाला डाऊट येत आहे, असू शकतं तुम्हाला आता सध्या कळत आहे की नेमकं गोष्टी काय घडत आहेत. सो ही रिअल स्टोरी आहे. अनएक्सपेक्टेड न्यूज. नक्कीच अनबिलिव्हेबल न्यूज विल शॅटर युअर एक्सपेक्टेशन. काही अनबिलिव्हेबल म्हणजे ज्याचा विश्वास नव्हता तुम्ही ठेवला आतापर्यंत, अशा काही न्यूज, अशी काही घटना, अशा काही बातम्या तुमच्या पुढे येण्याची शक्यता येथे आपल्याला दिसून येत आहे. मे बी कुठून तरी सोशल मीडिया थ्रू किंवा घरातून किंवा अशा काही लोकांकडून तुम्हाला ही न्यूज 100% मिळण्याचे चान्सेस आहेत. ड्रिफ्टिंग अपार्ट. तुम्ही त्या व्यक्तीपासून कनेक्शन जे आहे तुमचं दूर घेऊन जात आहात. सो हे जे काय आहे सध्याची तुमची सध्याची ऊर्जा आहे, डिफरन्सेस तुमच्या दोघांमध्ये दिसून येत आहे. एक असू शकतं बोलणंही बंद आहे, सायलेन्स आहे, अँड ते कनेक्शन जे आहे थोडंसं फेड झालेलं आहे किंवा तुम्हाला कळालेलं आहे ॲक्च्युली मला काय म्हणायचं ते. सो कसं होतं, आपण खूप करत जातो, आपण नात्यांमध्ये एवढं सगळं करत जातो की आपण स्वतःची व्हॅल्यू विसरत जातो, आपण स्वतःला विसरून जातो. म्हणून तुम्हाला डिवाइन या व्हिडिओपर्यंत घेऊन आलेला आहे की तुमच्यातील ऊर्जा ज्या आहेत त्या काहीतरी स्ट्रॉंगली तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या काय आहेत ते पाहूया आपण. जर तुम्ही पिंपळाच्या झाडाची सेवा केलेली आहे एवढ्यामध्ये किंवा कधी मागे केलेली होती तर त्याचंही पुण्य फळ तुम्हाला मिळत आहे. कारण की आता बदल खूप छान होत आहेत. आपल्याला माहिती आहे गुरुचंही ट्रान्झिट झालेलं आहे. सो ब्रह्मांडामध्ये गुरुचं जे आहे स्थान बदल झालेला आहे, त्याच्या उच्चतेकडे गुरु गेलेला आहे. असू शकतं इथून मागे काही त्यांचं ट्रान्झिट जे होतं ते निश्चितेकडे होतं, म्हणजे तिथे तेवढं त्यांना बळ नव्हतं मिळत. आता गुरूंना बळ मिळत आहे. सो गुरु काय आहेत, आपल्याला ज्ञान देणारे आहेत, दिशा दाखवणारे आहेत.
तर त्या दिशा ते ज्ञान तुमच्याकडे येत आहे, त्या गोष्टी तुम्हाला कळत आहे. असू शकतं तुम्ही इतके दिवस इल्युजन मध्ये होतात, तुम्ही अशा काही लूप मध्ये होतात की तुम्हाला वाटत नाही नाही सगळं चांगलं आहे, हे चांगलं आहे, ते चांगलं आहे. आपण असतो खूप स्पिरिच्युअल असतो, आध्यात्मिक असतो, आपल्याला वाटतं आपल्यासारखं सगळं जग आहे. परंतु हे कलियुग आहे, ते कोणावरती विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. तर येथे दिसून येत आहे की तुमचा जो काय आहे असू शकतं विश्वास डळमळीत होण्याचे इथे चान्सेस आहे. तर पाहूया तुम्ही काही जी काही सेवा केलेली आहे तर त्याचं फळ तुम्हाला इथे मिळत आहे. या व्हिडिओ थ्रू तुम्हाला त्यासाठीच डिवाइन येथे घेऊन आलेला आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही सहज नाही ऐकत आहे, इथे तुमच्या आजूबाजूला काही दिव्य शक्ती आहेत जे तुम्हाला ह्या व्हिडिओपर्यंत घेऊन आले. जर त्यांची आणि तुमचं कनेक्शन नसेल तर तुम्ही या व्हिडिओपर्यंत बिलकुल येऊ शकणार नाही आहात, कारण की ते खूप पॉवरफुल कोणीतरी जे आहे ते तुम्हाला स्ट्रॉंगली येथे प्रोटेक्ट करत आहे. कोणीतरी जे तुम्हाला घेऊन आले ह्या व्हिडिओपर्यंत, मे बी तुम्ही स्किप करत असाल, दूर घेऊन म्हणजे दूर जात असाल, दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टींकडे एंगेज होत असाल, परंतु राऊंड राऊंड तुम्ही पुन्हा पुन्हा इकडे जाणार, पुन्हा पुन्हा तुम्हाला हा व्हिडिओ दिसणार आणि पुन्हा पुन्हा तुम्ही येथे टाळणार, परंतु तरी इथेच येणार. सो ही जी काय आहे ती तुमच्या अवतीभोवती ज्या ऊर्जा आहेत, आय कॅन फील इट, की काहीतरी स्ट्रॉंगली ऊर्जा तुमच्या आजूबाजूला पॉझिटिव्ह ऊर्जा कार्य करताना इथे दिसून येत आहे. मे बी खूप दिवसांचं बर्डन आहे तुमच्या मनावरती. ओके, तर 3 नंबरचं कार्ड आपल्याला नक्कीच हेच इंडिकेट करत आहे. गुरु जे आहे तुमच्या ते त्यांना बळ मिळत आहे आजपासून. ज्यांना ज्यांना हा व्हिडिओ मिळालेला आहे त्यांचा गुरु जो आहे तो कळेल तुम्हाला, प्रभावी होणार आहे. मार्क माय वर्ड्स, अँड इट्स नॉट अ रॅन्डम व्हिडिओ, इट्स अ व्हेरी स्पेसिफिक व्हिडिओ फॉर यू. तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. तर गुरु जे आहे ते तुमचे तुम्हाला आता मार्ग दाखवतील. इतक्या दिवस असू शकतं काही राहूचा प्रभाव होता, काही इल्युजन होतं, काही स्वप्नवत होतं, काही गोष्टी भ्रम होता. एक तो भ्रम जो आहे तो येथे ब्रेक होत आहे. काही गोष्टींची तुम्हाला रियालिटी कळत आहे. जोपर्यंत आपल्याला रियालिटी कळत नाही, वास्तव कळत नाही, तोपर्यंत आपल्याला जे आहे ते सत्य वाटतं. माइंड आहे आपलं, आपल्या माइंडला जे आपण विचार करतो ते खरं वाटतं. ते कुठल्याही काळातलं असो, ते माइंडला नाही कळत. सो येथे दिसून येत आहे तुमचं सबकॉन्शियस माइंड जे आहे येथे ऍक्टिव्ह होत आहे. तुम्ही जी काही साधना केलेली आहे, मे बी आता एवढ्यात दिसतंय तुमच्या साधनेचा प्रभाव येथे वाढत आहे. तुम्ही एवढ्यात काहीतरी साधना केलेली आहे किंवा करत आहात, त्याच्यासाठी तुम्ही कार्य करत आहात. निगेटिव्हिटी सुद्धा तुम्हाला फील होत आहे. तुम्हाला साधना करण्यामध्ये अडथळे येत आहेत, पूजा करण्यामध्ये अडथळे येतात. तुम्ही एका जागेवर बसता तर तुमच्या बॉडीमध्ये पेन होतं, तुम्हाला नेगेटिव्ह ऊर्जा एकदम घेरून टाकतात. तुम्हाला काय करावं ते समजत नाही, म्हणजे असं वाटतं की नको करायला, आणि नाही केलं मग त्या दिवशी बरं वाटतं, तुम्हाला वाटतं चला बाबा पिच्छा सुटला. तर हे जे काय आहे नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव होता, परंतु आजपासून, आत्तापासून, ह्या क्षणापासून तो नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव जो आहे तो येथे फिनिश होत आहे, संपत होत आहे, ब्रेक होत आहे. तर येथे इथून पुढच्या ज्या ऊर्जा असणार आहेत त्या तुमच्या जीवनामध्ये खूप आणि खूप पॉझिटिव्ह आणि सकारात्मकच असणार आहे. जे वाईट व्हायचं होतं, जे घडायचं होतं ते घडून गेलं. इथून पुढे जे आहे ते सगळं चांगलंच होणार आहे. तुमच्या आजूबाजूला सतत दैवी शक्ती असतात, दिव्य शक्ती होत्या, पहिल्याही होत्या, आत्ताच आलेल्या आहेत असं नाहीये. परंतु ते जे काही नेगेटिव्ह वातावरण होतं, जे कार्मिक लोकांचं बंधन होतं, तुमच्या आजूबाजूला नेगेटिव्ह पर्सनचं बंधन होतं, डेव्हिल एनर्जीचा अटॅक झालेला होता किंवा अशा काही गोष्टी होत्या, त्यामुळे तुमची क्षमता ज्या आहेत, तुमच्या शक्तिया ज्या आहेत त्या जागृत झाल्या. हे बघा, शक्ती सगळ्यांमध्येच असतात, परंतु त्याला एक देवाचा हात लागतो, कोणाचं तरी कृपा लागते, देवी कृपा लागते, किंवा आपले इफर्ट्स लागतात, चांगले कर्म लागतात, पुण्याचा प्रभाव लागतो, अँसेस्टरचा आशीर्वाद लागतो, अँसेस्टर आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद लागतो, त्यांची कमाई लागते, किंवा त्यांचं आपल्या प्रती जे आहे प्रेम लागतं. तर त्यानंतरच ह्या शक्ती ज्या आहेत जागृत होतात. तर येथे नक्की दिसून येत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्या शक्ती जागृत होण्याची वेळ आलेली आहे. मे बी हा प्रसंग, हे जे सगळं काय आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही 9-10 वर्षापासून फील करत आहात, आणि ह्या शक्तीयाही तुमच्यासोबत तेव्हापासूनच अटॅच झालेल्या आहेत. परंतु जो एक योग्य वेळ म्हणतो आपण, किंवा एक पुश मिळायला हवा असतो आपल्याला, किंवा दिव्य शक्तींचा आशीर्वाद मिळण्याची गरज असते, त्यावेळेसच ह्या शक्ती ज्या काय असतात जागृत होतात. आणि ती वेळ आता आलेली आहे. तुम्हाला आता काही गोष्टी क्लिअरली दिसतील, काही शक्ती तुमच्यातील जागृत होतील. तुम्हाला कळेल की तुम्हाला नेमकं करायचं काय आहे, तुम्ही आलात कशासाठी आणि चाललंय काय. जे काही बाजूला घडतंय, आजूबाजूला घडतंय, तर ते सगळं एक मिथ्या आहे. ते जे काही आहे जग जे आहे सगळं खोटं आहे, आणि ते तुम्हाला सतत येथे अंडर प्रेशर म्हणजे दबावामध्ये ठेवण्यासाठी, तुमच्याकडून फायदा उकळण्यासाठीच हे जग आहे. सो ह्या गोष्टीवरती तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे. नक्कीच मागच्या ज्या काही गोष्टी, जे काही स्वार्थीपणाने तुमच्याशी लोक वागलेले आहेत, एक संधी साधूपणा त्यांनी केलेला आहे, तुम्ही त्यावेळेस त्यांना आपलं समजून मदत केली, तुम्ही त्यांना मे बी तुम्ही जागरूक नव्हतात त्यावेळेस, अवेअरनेसची एनर्जी नव्हती तुमची, आणि तुम्ही त्यांना देत गेलात, त्या व्यक्तीचा फायदा होत होता, ती व्यक्ती घेत गेली, आणि येथे
नक्कीच स्वार्थीपणाने ती व्यक्ती तुमच्यासोबत वागलेली आहे, तुम्हाला फसवलेलं आहे, धोकाधडीचे सुद्धा येथे चान्सेस खूप जास्त आपल्याला दिसून येत आहेत। सो हे जे काही आहे भूतकाळाची ऊर्जा आहे, पास्टची ऊर्जा आहे आणि ह्या सर्व गोष्टीमुळेच तुमच्या ऊर्जा ज्या आहेत त्या काय झाल्या होत्या, येथे ब्लॉक केल्या गेल्या होत्या। परंतु एक जो प्रभाव आहे, एक पुण्याचा प्रभाव जो आहे राहिलेला आहे तुमच्या आजूबाजूला, की तुम्ही जी काही सेवा केलेली आहे पिंपळाच्या झाडाची, किंवा त्यावेळेस मे बी तुमच्या ह्या साधनेने, तुमच्या पूजा अर्चनेने येथे काही जे ॲन्सेस्टर कर्स होते, म्हणजे पितृदोष होता, तो येथे नाहीसा झालेला आहे आणि काही आत्मा ज्या होत्या बंधनामध्ये अडकलेल्या होत्या त्या येथे मुक्त झालेल्या आपल्याला दिसून येत आहे। अशा आत्मा ज्या होत्या कदाचित त्यांना मुक्त होण्यामध्ये त्रास होत होता, किंवा अशा काही घटना घडलेल्या होत्या की ते मुक्त होऊ शकत नव्हते, कारण की त्यांच्याकडून काहीतरी चुकून काही गोष्टी घडून गेलेल्या होत्या। म्हणजे मे बी तुमच्या अँसेस्टर मध्ये कोणी असू शकतो, तुमच्या मदर साईडने कोणी असू शकतो, म्हणजे आईच्या साईडने किंवा मातृ पितृ दोन्हीच्या साईडने कोणी ना कोणतरी, इथे मोस्टली एनर्जी मातृ साईडने आपल्याला दिसून येत आहे, तर त्यांची एनर्जी इथे असण्याची शक्यता आहे। तर नक्कीच असं काही झालं की त्या ऊर्जा ज्या आहेत त्या मुक्त झाल्या येते आणि तुमच्या आजूबाजूला जे बंधन होतं, जे कार्मिक लोकांचं बंधन होतं, ते येते कुठेतरी त्यातून तुम्ही मुक्त झालेले दिसून येत आहात आणि ती ब्लेसिंग्स तुम्हाला इथे मिळालेली आहे, ती आशीर्वाद तुम्हाला मिळालेला आहे। आणि इथून पुढचा जो काळ असणार आहे तो मे बी खूप तुमच्यासाठी पॉझिटिव्ह येथे दिसून येत आहे, कारण की गुरु तुम्हाला मार्ग दाखवतील। तर नक्कीच येथे क्वीन ऑफ वॉन्ड्सचं कार्ड इंडिकेट करत आहे नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव राहिलेला आहे। तर हा जो नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव आहे तो येथे आपल्याला नष्ट होताना दिसून येत आहे, संपलेला येथे दिसून येत आहे। तर जी काही नेगेटिव्हिटी तुम्ही आतापर्यंत फील केली किंवा होती तुमच्या आजूबाजूला, कालपर्यंत असू शकतो तुम्हाला समजत नव्हतं नेमकं काय करावं, तर हा जो काही इल्युजन आहे, हे जे काही भ्रम आहे, ही स्थिती जी आहे यातून तुम्ही बाहेर पडताना दिसून येत आहात। कोणीतरी नकारात्मक फिमेल ऊर्जा, मेल ऊर्जा असू शकते, फिमेल बॉडीमध्ये आहे, मेल बॉडीमध्ये कोणी असू शकते, परंतु ही जी काही ऊर्जा होती हिने तुम्हाला खूप त्रास दिलेला आहे, अक्षरशः तुम्हाला मरण यातना दिलेल्या आहे, तुम्हाला इतकं कमी लेखलेलं आहे, तुमच्यावरती इतकं त्या व्यक्तीने दबाव टाकलेला आहे स्वतःच्या फायद्यासाठी। एकतर त्या व्यक्तीला एवढी बुद्धी नव्हती, एवढी चेतनेचा स्तर वाढलेला नव्हता, अँड म्हणतात ना ते एकदम कमी बुद्धीच्या लोकांच्या हातात जर एखादा हिरा पडला तर त्याची काय अवस्था ते करतं हे आपल्याला चांगलं माहिती आहे। तर येथे दिसून येत आहे, असू शकतं त्या व्यक्तीने तुम्हाला खूप सतावलेलं आहे, ऍक्च्युली चूक त्या व्यक्तीची होती, परंतु तिने वेळोवेळी तुम्हाला दोषी ठेवलेला आहे तिच्या अज्ञानपणामुळे, आणि आता कुठेतरी नाटकं करत आहे ती व्यक्ती चांगलं वागण्याचं, तर त्यामागेही त्या व्यक्तीला गर्व निर्माण झालेला आहे, अहंकार निर्माण झालेला आहे की मी असा, मी तसा, मी हे ते, मी ते। तर येथे दिसून येत आहे नेगेटिव्ह प्रभाव राहिलेला आहे, परंतु ती ऊर्जा जी आहे आजपासूनच मुक्त झालेली आहे। नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावातून तुम्ही आजपासून मुक्त होत आहात। ज्यावेळेस तुम्हाला ही रिडिंग मिळेल त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये असणारा जो काही नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहिलेला आहे तो येते, त्यातून तुम्ही मुक्त होताना दिसून येत आहे। असू शकतं तुम्ही एवढ्यात काही सेवा केलेली आहे, जल अर्पण केलेलं आहे, दिवा लावलेला आहे, किंवा मागे अशा काही गोष्टी केल्या होत्या तुम्ही, नक्कीच येथे दिसून येत आहे तुम्ही झाडाला स्पर्श केलात, तुम्ही पानांना स्पर्श केलात आणि तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा ज्या आहे त्या मुक्त झाल्या। मला पाणी दिसत आहे थोडं थोडं, म्हणजे असं नदीचं एक बंधारा दिसत आहे, एक ब्रिज दिसत आहे आणि असं शेवाळलेलं पाणी दिसत आहे, ज्याच्या जवळ तुम्ही गेलात, तिथे तुम्हाला एक असू शकतं एखादा नंदी दिसला, नंदी म्हणजे एखादा मोठा असा बैल दिसला, आणि तिथे जवळ स्मशान होतं, त्या स्मशानाच्या जवळ पाणीही होतं आणि एक तेथे नंदी महाराजही होते साक्षात। तर हे शिवजींची कृपा आहे तुमच्यावरती राहिलेली आहे, शिवशक्तीचीही कृपा तुमच्यावरती राहिलेली आहे की या नेगेटिव्ह ऊर्जांच्या प्रभावातून तुम्हाला मुक्त केलं गेलं आहे। तर नक्कीच ही जी काही ऊर्जा आहे तुमच्या जीवनामध्ये खूप पॉझिटिव्हली कार्य करणार आहे, तुम्ही बंधनातून मुक्त होत आहात, नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावातून तुम्ही मुक्त होत आहात। तर जरी तुम्हाला तिथेच राहावं लागलं, त्याच ठिकाणी राहावं लागलं, तरी सुद्धा आजपासून तुमच्या जीवनामध्ये ज्या तुमच्या शक्ती होत्या, ज्या तुमच्या जागृत नव्हत्या झाल्या, तर त्या जागरूक होताना इथे दिसून येत आहे। तुमच्या ब्लड लाईन मध्येच त्या शक्ती होत्या, परंतु तुमच्या जीवनामध्ये इथे आपल्याला दिसून येत आहे त्या शक्ती ज्या आहेत जागृत, त्या शक्ती होत्या तुमच्या सोबतच होत्या। ज्यावेळेस तुम्ही अशा एखाद्या संकटामध्ये अडकला, त्यातून तुम्हाला त्यांनी बाहेर काढलं, असू शकतं त्यावेळेस निघणं मुश्किल होतं, परंतु तरी सुद्धा तुम्हाला त्यांनी बाहेर काढलं। आणि हा जो गुरुचा ट्रान्झिट होत आहे, जो की त्यांच्या उच्च राशीमध्ये गुरुचा प्रवेश होत आहे,
तर हा खूप पॉझिटिव्ह असणार आहे सगळ्याच राशींसाठी. फक्त 1-2 राशी असतील अशा की ज्यांच्यासाठी प्रतिकूल प्रभाव असू शकतो, परंतु जर त्यांची कर्म असतील चांगले तर हा कर्माचाच प्रभाव आहे सगळा तुम्ही केलेल्या. आणि हे शक्ती आपल्यासोबत तेव्हाच येतात ज्यावेळेस आपले कर्म जे असतात पॉवरफुल असतात, आपले डिस्ट्रॅक्शन्स नसतात आपल्या ध्येयापासून. तर नक्कीच येथे तुमच्या करिअरमध्ये जे आहे आपल्याला उछाल म्हणजे एक उच्चता मिळताना दिसून येते. तुमच्या ध्येयापासून आता तुम्हाला कोणीही हटवू शकणार नाही. ज्या गोष्टीची तुम्ही कामना करत होता, ज्या गोष्टीची तुम्ही इच्छा ठेवलेली होती मनात आणि बऱ्याच वर्षापासून त्याच्यामध्ये तुम्ही होतात परंतु ती होत नव्हती पूर्ण, तर आता खूप चांगला योग तुमच्यासाठी होता. एक अमृताचा वर्षाव म्हणू आपण. जे वॉटर साईन राशी आहेत म्हणजे पाणी दिसणं, इट्स अकॉर्डिंग टू वॉटर साईन राशी. कर्क राशी, मीन राशी, वृश्चिक राशी, मकर राशी, ह्या ज्या काही राशी आहेत त्यांच्यासाठी खूप फलदायी असणार आहे. बाकीच्या ज्या मेष अँड वृषभ ह्या सुद्धा राशींसाठी खूप चांगला असणार आहे. ओव्हरऑल सगळ्याच राशींसाठी गुरु जे आहेत, गुरु आहेत ते मोठे आहेत त्यांना, आणि ते सगळ्यांना ज्ञान देतात. त्यांचा जो काही दुःखमय प्रवास असतो तो सुखमय करतात. तर येथे नक्कीच दिसून येत आहे हा खूप मोठा महत्त्वपूर्ण बदल आता इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही अनुभवणार आहात आणि त्याची सुरुवात जी आहे आजपासून होत आहे. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले की हा महिना जो आहे तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या जीवनामध्ये जे काही गोष्टींच्या संदर्भामध्ये अडचणींना तुम्ही फेस करत होता तर इथून पुढे त्या राहणार नाही. एक निगेटिव्हिटी दूर होईल. एक नोकरीमध्ये जे आहे तुम्हाला उच्च स्थान मिळेल, नोकरीमध्ये बढोतरी होईल, तुम्हाला काहीतरी प्रमोशन मिळेल. ज्या परीक्षेची तुम्ही तयारी करत आहात, ज्या करिअरसाठी तुम्ही सध्या विचार करत आहात तर ते करिअरही तुमच्या जीवनामध्ये येत आहे. तुम्हाला सक्सेस मिळत आहे, यश मिळत आहे. कदाचित तुम्हाला वाटत होतं माहिती नाही तुम्ही डल फील करत होतात कारण की गुरूंचं साथ नव्हती ना, कन्फ्युजन होतं. ज्यावेळेस ज्ञान नसतं त्यावेळेस आपल्याला कन्फ्युजन होतं. तर येथे दिसून येत आहे की कन्फ्युजन जे आहे दूर होणार आहे. म्हणजे सतत हे करू का ते करू का सगळंच घेऊन बसायचं, तर असं नाही होणार. आता तुम्ही तुमच्या गोलवरती लक्ष केंद्रित करताना येथे दिसून येत आहे. तर कुठलाही डिस्ट्रॅक्शन्स तुम्हाला आता डिस्ट्रॅक्ट करू शकणार नाही. तुमच्या ध्येयापासून तुम्हाला दूर घेऊन जाणार. तुम्ही जे काही साधना करत आहात ती साधना तुम्ही करत राहा. त्यामध्ये तुम्हाला जरी अडचणी जाणवल्या तरी सुद्धा ती करत राहा, सोडू नका. तर येथे ज्या दुःखमय गोष्टी होत्या त्या तुमच्या जीवनामधून दूर निघून जात आहे. जो त्रास तुम्ही आतापर्यंत सहन केलात, मे बी ते तुमचे कार्मिक रिलेशनशिप असतील, तुमचे जे काही असेल तुमच्या जीवनामध्ये ज्याचा तुम्हाला त्रास होतोय, तर अशा गोष्टी तुमच्या जीवनामधून निघून जाणार आहेत. एक डिवाइन लव्ह तुमच्या जीवनामध्ये येत आहे. म्युच्युअल फिलिंग असणारा लव्ह तुमच्या जीवन असू शकतं. तुम्ही एखाद्या पालथ्या गाड्यावर पाणी टाकत होता इतके दिवस आणि त्यातून तुम्हाला काहीही आउटपुट नव्हतं निघत कारण की जर काही रिस्पॉन्स नसेल, कोणी तुमच्याशी बोलत नसेल, सायलेन्स असेल अँड वर्षानुवर्ष तुम्ही वाट पाहत आहात आणि तुमच्या जीवनामध्ये जर दुःख यातना सुरू आहेत, त्यातून काही तुमची प्रगती होत नाही, आध्यात्मिक प्रगती नाही ना भौतिक प्रगती ना कुठलीच नाही, मग अशा रिलेशनशिपमध्ये तुम्हाला गुरु का राहू देतील? कारण की गुरु तुम्हाला दाखवतील. हे बघा, आपला अन्नमय कोश असतो, आपला मनोमय कोश असतो, त्यानंतर ज्ञानमय कोश असतो. तर जसं जसं आपण मेडिटेशन मध्ये पुढे पुढे जातो, हे जे शरीर आहे अन्नमय कोश आहे, त्यामधले विचार जे आहेत आपला मनोमय कोश आहे आणि ते जे आपल्याला ज्ञान कळतं की खरं काय खोटं काय, आपल्यासाठी योग्य काय अयोग्य काय, हे जेव्हा कळतं ज्ञानमय कोश आहे. तर इथपर्यंत तुमची जर्नी जी आहे पुढे गेलेली आहे की तुम्हाला कळतंय नेमकं आपल्यासाठी योग्य काय आहे अयोग्य काय आहे, आपण कुठे जास्त वेळ घालतोय, कुठे आपलं इकडे नुकसान होते, तर त्याही गोष्टीकडे तुम्हाला आता लक्ष देण्याची गरज आहे आणि ते तुम्ही देणार, आपोआप देणार. आता तुमचं डिस्ट्रॅक्शन होणार नाहीये. तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुमच्या ऊर्जा ज्या आहेत त्या येथे पुढच्या स्तरापर्यंत जात आहे, चेतनेचा स्तर वाढत आहे. तर येथे नक्कीच डिवाइन लव्हच्या संदर्भातही काही गोष्टी आहे. कार्मिक चक्रांमधून तुम्ही बाहेर पडत आहात. असू शकतं कोणी तुमचे पर्सन असो किंवा तुम्ही असो कार्मिक गोष्टींमध्ये अडकलेले आहात, तर आता इथून पुढे त्या गोष्टींमध्ये तुम्ही अडकणार नाही कारण की तुम्हाला आता रियालिटी दिसत आहे की तुमच्यासोबत माइंड गेम्स खेळले जात आहे. तुम्हाला एक धोका दिला जात आहे घरातूनच किंवा तुमच्या जवळच्या लोकांकडून किंवा तुमच्या नातेवाईकांकडून, तुमच्या शेजाऱ्यापासून इथे नक्की दिसून येत आहे. तर त्यातूनही आता तुम्ही बाहेर पडणार, तुम्हाला सत्य तुमच्या सामोरे येणार आहे. अनफिल्टर्ड ट्रूथ तुमच्या पुढे येत आहे. डिवाइन लव्ह तुम्ही आता तुमच्या जीवनामध्ये मिळवणार आहात. मे बी कम्युनिकेशन ब्लॉकेजेस होते, इतरही जे काही होते, तर सत्याकडे पहा. तुम्हाला काही गोष्टी ज्या आहे अनफिल्टर दाखवल्या जातील, त्याच्यामध्ये कुठलं फिल्टर नाही असं खरं तुमच्या पुढे येईल. बघा, शुगर कोटेड तर सगळंच आपल्याला वाटतं की सगळ्यांनी चांगलं सांगावं, सगळंच
आपल्यासाठी चांगला असतो, पण काही गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या आहेत, त्या चुकीच्याच आहेत. तर येथे दिसून येत आहे समवन विल स्पीक देअर अनफिल्टर्ड ट्रूथ. तर कुणीतरी जे खूप दिवसापासून मनात गोष्टी ठेवून बसलेलं आहे ते सुद्धा तुमच्या पुढे काही गोष्टी रिव्हील करणार आहे, ज्या तुम्ही वाट पाहत आहात की तुम्हाला या व्यक्तीने असं काहीतरी सांगावं किंवा काही सत्य जे आहे ते तुमच्या समोर यावं. तर ते सत्य तुमच्या पुढे येत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग. आणि आपल्याला इथे हेही दिसून येत आहे मे बी कोणीतरी रूल करणारे पर्सन आहे, तुमच्यावरती दबाव टाकणारा पर्सन आहे, जो तुम्हाला बोलून खूप जास्त दुखावतो, तुम्हाला त्याचा परिणाम होतो तुमच्या मनावरती त्या बोलण्याचा, वागण्याचा. तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की पीसमध्ये राहा, शांततेत राहा, कारण की आता इथून पुढे तुमची चांगली वेळ सुरू झालेली आहे, कारण की गुरु तुम्हाला येथे मार्ग दाखवत आहेत. सो ही रिडिंग खूप पॉझिटिव्ह आहे. तुम्ही जे काही कार्य केलेलं आहे त्याचं तुम्हाला फळ योग्य ते मिळणार आहे. नक्कीच कुणीतरी तुमचं डेस्टिनी अँड डिवाइन काउंटर पार्ट सोबत सुद्धा तुमची येथे मीटिंग होताना आपल्याला दिसून येत आहे. क्रॉसिंग पाथ्स. तर तुम्ही एकमेकांची भेट होताना इथे दिसून येत आहे आणि ती लवकरच होणार आहे, कारण की तुम्ही त्या संदर्भात कार्य केलेले इथे दिसून येत आहे. जे कोणी ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहे, सोलमेट जर्नीमध्ये आहे, तर जे कोणी ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहे, सोलमेट जर्नीमध्ये आहे, जर त्यांच्या पूर्ण जर्नीमध्ये त्यांना काही प्रगती नाही दिसत आहे, काही त्यांना कळत नाही नेमकं काय करावं पुढे, काय चाललंय, किंवा खूप जास्त विचार चालू असतात सतत, तर त्यांनी नक्कीच एखादं काउन्सिलिंग किंवा पर्सनल लिंक बुक केली पाहिजे. आणि ह्या सर्व ज्या काही म्हणजे आपला इगो असतो की आपल्याला वाटतं नाही हे असंच आहे तसंच आहे, परंतु ह्याच्यामध्ये योग्य ते मार्गदर्शन घेतल्याशिवाय आपल्याला पुढच्या गोष्टी क्लिअर होत नाही. तर ही जर्नी तुमच्यासाठी मिळालेली आहे. तर नक्कीच हा डिवाइनचा कॉल आहे आणि हा आध्यात्मिक जर्नीमध्ये असलेल्या लोकांसाठी पण आहे. हा फक्त ट्विन फ्लेम किंवा सोलमेट जर्नीसाठी नाही. जे कोणी आणि ही जी रिडिंग ज्यांना मिळाली ते नक्कीच आध्यात्मिक जर्नीमध्ये आहे. देव त्यांनाच देतो ज्याच्याकडे थोडंफार तरी ज्ञान आहे, जो थोडा तरी जागा आहे. देव त्याला उठवतो, देव त्याला पूर्णपणे जागरूक करतो, देव त्याला सांगतो की तू आता कर, कारण की देवाला माहिती आहे की हा करू शकतो. बाकीचे झोपलेले आहे त्यांना जागा करून काय फायदा नाही. आणि हा तर थोडा जागा आहे, ह्याला तरी तू थोडंसं कळतंय, मग देव त्यालाच सांगतो, त्यालाच उठवतो. ते इथे दिसून येत आहे. मे बी तुम्ही आध्यात्मिक जर्नीमध्ये आहात, स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आहात अँड तुम्ही ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहात, तर नक्कीच तुम्हाला काही ना काहीतरी गायडन्स, काही ना काहीतरी घेणं गरजेचं आहे, कारण की इथून पुढचा मार्ग जो आहे तो तुमचा मुक्त होत आहे, जो की काहींच्या लोकांच्या मध्ये स्पिरिच्युअल जर्नीमध्ये काही जे मार्ग असतात ते थांबलेले असतात, ते वर्षानुवर्ष तसेच थांबतात, त्यांचा विकास होत नाही. तर इथे नक्कीच दिसून येत आहे की एक डबल पॉवरने तुमच्या जीवनामध्ये एनर्जी जनरेट होत आहे आणि त्या एनर्जीला तुम्हाला क्लेम करायचं आहे. सो या रिडिंगला क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा आणि जितकी होईल तितकी ही रिडिंग शेअर करा, कारण की जे जे कोणी आध्यात्मिक जर्नीमध्ये आहेत त्यांच्यासाठी ही रिडिंग खूप जास्त महत्त्वाची आहे, कारण की येथे बदल तसे खूप महत्त्वाचे आजपासून सुरू होत आहेत. सो क्रॉसिंग पाथ्स, तुमचे डिवाइन काउंटर पार्ट तुमच्या पर्सन सोबत नक्कीच तुमचं काही ना काहीतरी रस्ते जे आहेत क्रॉस होणार आहेत, काहीतरी बोलणं होईल किंवा काही ना काहीतरी संपर्क साधला जाईल, कारण की पूर्ण जे युनिव्हर्स आहे ते तुम्हाला मिळवण्यासाठी येथे प्रयत्न करताना दिसून येत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग. युनिव्हर्स ऑलवेज विथ यू. सो ग्रॅटिट्यूड पे करा, तुमचे आभार व्यक्त करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. पुश अँड पुल असू शकतं. सध्या हे जे काही तुमची आता हे ट्विन फ्लेमच्या संदर्भात सुरू झाले, तर नक्कीच येते त्यांच्यासाठी हे मेसेजेस आहेत. मला माहिती आहे जे कोणी ही व्हिडिओशी कनेक्टेड आहेत माझ्या, त्यातले काही नक्कीच या ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहेत, तर त्यांच्यासाठी हा स्पेसिफिकली मेसेज आहे की द पुश अँड पुल इन द रिलेशनशिप कॉजेस इमोशनल इन्स्टॅबिलिटी. तर तुमच्या असू शकतं हा पौर्णिमेचा प्रभाव झालेला आहे की पुश अँड पुलची एनर्जी आहे, रनर चेसरचा गेम सुरू आहे. तर नक्कीच येते, त्यामुळे इमोशनली तुम्ही स्टॅबल नाही आहात, भावनिकदृष्ट्या स्टॅबल नाही आहात. तर ह्याच्यासाठी तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी गायडन्स घेणं गरजेचं आहे. सो रुमर हॅज इट, तुमच्या अराउंड काही लोक जे आहेत ते अफवा पसरवतानाही येथे दिसून येत आहे. मे बी ते तुमच्या घरातीलच आहेत, तुमच्या नातेसंबंधातील आहेत, जे शेजारी पाजारचे आहे. सो इट्स अ कॉम्प्लिकेटेड असू शकतं, तुमच्यासाठी वाटू शकतं सध्याची जी सिच्युएशन आहे कॉम्प्लिकेटेड आहे, बट यातूनच तुम्हाला काही ना काहीतरी मार्ग नक्की मिळेल, कारण सपोर्टिव्ह सायकल डिवाइन तुम्हाला पाठवत आहे. सपोर्टिव्ह म्हणजे तुम्हाला मदत करणारी लोक, तुम्हाला गायडन्स करणारी लोक तुमच्या आजूबाजूला आहेत, परंतु यू हॅव टू तिथपर्यंत तुम्हाला जायला पाहिजे. सो
नक्कीच यू विल एन्काउंटर पीपल हू ट्रूली केअर अँड सपोर्ट यू. तर अशा काही लोकांशी तुम्हाला भेट घालून दिली जाईल किंवा तुमच्यासमोर असे काही व्हिडिओज येतील ज्यातून तुम्हाला कळेल, तुम्हाला मार्ग कळेल. मे बी हा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी गायडन्स आहे. तर डिवाइनने तुमचं जे आहे कष्ट पाहिलेले आहे, तुमचे यातना पाहिलेले आहेत तुमच्या, आपल्याला कळत नाही म्हणजे याचा अर्थ असा नाही, वरतून पाहणाऱ्या देवाला नक्की कळतं की ह्यांच्या आजूबाजूला परिस्थिती काय आहे. अँड नक्कीच तुम्हाला इथे कोणतरी पॉवरफुल एनर्जी जी आहे प्रोटेक्ट करत आहे. तर ती एनर्जी काय आहे तेही आपण पाहूया. ओके, तर 100% येथे 4 ऑफ वॉन्डचं कार्ड इंडिकेट करते. तुमचे पर्सन सुद्धा तुम्हाला इथे मिरर करत आहेत. मध्ये आहे ट्विन फ्लेम जर्नीमध्ये तुम्ही असाल तर जशा तुमच्या भावना आहेत तशाच त्यांच्या आहे. सो क्लेमेंट डिसिजन 11-11 म्हणून सुद्धा तुम्हाला इथे क्लेम करायचे आहे. फॉर्च्युनेट काळ तुमच्यासाठी सुरू होत आहे. डिवाइनचं कार्य तुमच्यासाठी सुरू होत आहे. नक्कीच इथे 8 नंबरची ऊर्जा आलेली आहे. 8 नंबरचं हे कार्ड आहे अँड 8 ऑफ वॉन्डचं कार्ड आहे. तर इंडिकेट करते की शनी महाराजांनी तुमचं कर्म जे पाहिलेले आहेत, शनी महाराज अँड 2 आपल्याला इथे पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्या आजूबाजूला आहेत. मे बी ते शनी महाराज आहेत अँड आपल्याला इथे दिसून येते हनुमानजी आहेत, बजरंगबली. तर एक भक्तिभाव आहे तुमच्यामध्ये, प्रेम आहे तुमच्या डोळ्यांमध्ये, ते दिसतं. सो हे सगळं काय आहे, कृपा आहे त्यांची, आशीर्वाद आहेत आणि त्यांनीच तुम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे. तुम्हाला इथपर्यंत घेऊन येण्यापाठीमागं हनुमानजी आणि श्री शनी महाराज यांचंच इथे योगदान आपल्याला दिसून येत आहे आणि त्यांचं तुमच्यावरती आशीर्वाद आहे, ब्लेसिंग्स आहे. तर नक्कीच तुम्हाला त्यांना सुद्धा इथे ग्रॅटिट्यूड पे करायचं आहे. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्ही कमेंट करा. तर ह्या ऊर्जा ज्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये स्वीकारायच्या आहेत की ज्या शक्ती ज्या होत्या तुमच्या, ज्या मे बी त्या सुप्त अवस्थेत असतील अँड डेव्हिल ऊर्जेचा हा प्रभाव होता, तर तो प्रभाव येथे नाहीसा होत आहे. एवढ्यामध्ये तुम्हाला जाणवलं असेल 1-2 दिवसामध्ये किंवा एक जाणवतो तुम्हाला सतत की काही ना काहीतरी आपल्या बाबतीमध्ये नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव सतत होतो, सतत डेव्हिल अटॅक्स होतात. तर या सीट्स होतात ते आणि त्यातून तुम्ही बाहेरही पडतात कारण की शनी महाराजांची कृपा आहे, श्री हनुमानांची कृपा आहे तुमच्यावरती. त्यामुळे ह्या डेव्हिल ऊर्जा तुमच्यावरती तेवढ्या फोर्सनी नाही कार्य करतात त्या कार्य, परंतु ते हनुमान जे आहे ते तिकडेच ते कट करतात, शनी महाराज जे आहे तिकडेच ते कट करतात आणि थोडाफार तुमच्यावरती थोडाफार होतो. त्यातून तुम्ही हीलही होता कारण की तुम्हाला जी साधना करत आहात, मेडिटेशन करत आहात ते करत राहा. त्यांनी तुमच्या ज्या ऊर्जा आहेत त्या सतत चांगल्या राहतील, पॉझिटिव्ह राहतील. असं नका समजू की मलाच का हे सगळं करावं लागतंय, मीच का हे मेडिटेशन करत बसू, मीच का सगळं करत बसू, बाकीचे तर नाही. तुमच्याकडे आलंय म्हटल्यावर तुम्हाला ते करावं लागणार. सगळ्यांकडे देव सगळी जबाबदारी नाही देत. प्रत्येकाला काही ना काहीतरी जबाबदाऱ्या ज्या आहेत वाटून दिलेल्या आहेत. काही लोकांना चुकीचे कामं करायलाच दिलेले आहे आणि काही लोकांना डिवाइनशी कनेक्टेड व्हायला, म्हणजे तुमच्या पुण्याचा प्रभाव आहे, तुमच्या चांगल्या कर्माचा प्रभाव आहे आणि त्याचे आणखीन फळंही तुम्हाला मिळत आहे. तुमचे अँसेस्टर्सही तुम्हाला आशीर्वादित करत आहे. तर जर तुम्हाला असं वाटत असेल की हे पिंपळाच्या झाडाशी तुम्ही कनेक्ट झाले असाल, तुम्ही कधीतरी त्यांची सेवा केली असेल, तर ह्याची मी आणखीन तुम्हाला व्हिडिओ मी आताची वटपौर्णिमा येणार आहे त्यावेळेस तुम्हाला नक्की सांगेल. तर पिंपळाचं झाड जे आहे ते त्यामध्ये 3 देवांचा वास आहे, ब्रह्मा विष्णू महेश. खूप पवित्र असं ते झाड आहे आणि त्याच्या आजूबाजूला राहिल्याने सुद्धा ऑक्सिजन खूप जास्त प्रमाणात मिळतो. तर त्याची पूजा केल्याने सुद्धा तितकेच पुण्य प्रभाव आपल्याला मिळतात आणि हा तर अधिक मास आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही त्याची सेवा केली, त्यांना पाणी दिलं किंवा दिवा लावला तुपाचा किंवा इतर जी सेवा असतात त्या तुम्ही केल्या, तर नक्कीच त्याचं तुम्हाला चांगलं फळ मिळेल. तसेच पिंपळाचं झाड जर तुम्ही लावलं तर त्याच्यासारखं पुण्याचं काम कुठलं नाही कारण की ते एक दैवी वृक्ष आहे. तर मला आज हे डाउनलोडिंग झालं, मेसेजेस तुमच्यासाठी आले, तुमच्या काही आजूबाजूच्या लोकांची ही एनर्जी जाणवली आणि तुमच्यातील शक्ती ज्या आहेत त्या जागरूक होत आहे याचंही सुद्धा इंडिकेशन ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला दिलं जात आहे. तर थकले असाल, कंटाळले असाल एखादी काम करून किंवा कुठलाच तोडगा नसेल मिळत, तर इथून पुढे नक्कीच तुमच्या जीवनामध्ये चांगले बदल आपल्याला दिसून येत आहे. जर तुम्ही स्टक असाल जर्नीमध्ये, आध्यात्मिक जर्नी आहे तुमची, इथे नॉर्मल सोल येऊ शकत नाही कारण की आपलं चॅनल जे आहे ते स्पिरिच्युअल लोकांसाठी आहे. त्यामुळे नक्कीच तुमची आध्यात्मिक जर्नी आहे. तुम्हाला नेक्स्ट जी आहे तुमचं लेवल जे आहे वाढत आहे, त्यासाठी काही गायडन्स मे बी टॅरोट रिडिंग किंवा काउन्सिलिंग हवं असेल तर नक्कीच तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता व्हॉट्सअप. मे बी ही जनरल रिडिंग आहे, जितकी तुम्हाला रेझोनेट होईल तेवढी घ्या. रिडिंग जर रेझोनेट झाली असेल तर नक्कीच क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा आणि ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. थँक्यू सो मच. जय शिवशक्ती.